नमस्कार रसिको हो, मी समीरा गुजर हॅलो मान्यवर या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिको हो, काही कलाकार असे असतात की जे आपली कला लोकांच्या आवडीप्रमाणे पेश करतात, पण काही कलाकार मात्र असे असतात जे आपली कला सादर करत असताना लोकांच्या आवडीनिवडीला सुद्धा आकार देतात. आजचे आपले मान्यवर पाहुणे अशाच मोजक्या कलाकारांपैकी. संगीताच्या क्षेत्रामध्ये मंगेशकर हा पंचाक्षरी मंत्र आहे. अलिबाबाची गुहा जशी तिळा उघड म्हटल्यावर उघडायची, तशी संगीताची एक अद्भुत दुनिया मंगेशकर असं म्हटल्यावर आपल्यासाठी उघडते. आणि या 5 सुरांपैकी आपण हृदयात साठवून ठेवलेला सूर अर्थात हृदयनाथजी मंगेशकर आज आपल्या भेटीला आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार पंडितजी, या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. पंडितजी, अवघ्या 7व्या वर्षी तुम्ही पहिला स्टेज परफॉर्मन्स केलात. तर त्याआधी जेव्हा आजकालचा एखादा मुलगा म्हणेल की मी स्टेज परफॉर्मन्स करेन, तर खूप तयारी त्याला करावी लागेल, क्लास जॉईन करावे लागेल. पण तुमच्या घरातलं वातावरण मात्र अगदी वेगळं होतं. तर त्यासाठी तुमची पूर्वतयारी कशी झाली? काहीही पूर्वतयारी नव्हती. गणपतीचा मेळावा होता. लोकांनी सांगितलं गा. मी गायलो. 10 रुपये बिदागी मिळाली. फार मोठी वाटली त्यावेळी. मी 1946-47 सालचं बोलतोय. बरोबर. आम्ही नाना चौकात राहायचे आणि गणपतीचे कार्यक्रम होत असायचे. लोकांना ते गाणं आवडलं. आवाज खडा होता. वडिलांकडून आलेली देणगी होती. आणि मग गणपतीत खूप कार्यक्रम मिळायचे. बरोबर. सुरुवात झाली एका कामाला. पण गाणं असं कधी बसून शिकावं लागलं नसेल, कारण तुमच्या घरात तुम्ही म्हणालात तसा वडिलांचा वारसा होता, शिवाय सगळ्याच अख्खं घराणंच तुमचं संगीतमय असं आहे. सगळं घराणं संगीतकाराचं. आणि वडिलांचे जे शिष्य आहेत तेही गायचे. दीदी रियाज करत असायची. दीदी म्हणजे लता मंगेशकर. तंबोरा वगैरे घरात सर्व काही होतंच. आणि मोठे मोठे गुरुजन घरी यायचे. त्यांचा गाणं ऐकत ऐकत आपोआप बरेचसे फार चांगले संस्कार झाले मनावरती. तुमच्या वडिलांचा अर्थात मास्टर दीनानाथांचा सहवास तसा तुम्हाला कमी लागला? मला अजिबात लावला आणि सहवास त्यांचा. ते गेले त्याला मी फक्त 4.5 वर्षाचा आहे. बर. त्यांची मला अंधुक आकृती आठवते फक्त. त्यानंतर तुम्ही आयुष्यात कुणाकुणाकडे शिकत गेलात आणि गंडाबंधन कुणाकडे केलं, शागिर्दगिरी? जर आपण गंडाबंध शागिर्द म्हणतो ते उस्ताद आमिर खां. आणि बाकी जे जे गुरु मला असं वाटलं की यांच्याकडे शिकण्यासारखं आहे, ती सर्व मंडळी माझी, मी त्यांना गुरुजन मानतो. त्यांना गुरुसारखंच मी त्यांच्याशी वागलो. आणि त्यांनीही त्यांची विद्या मला दिली. उस्ताद आमिर खां साहेबांविषयी काही सांगा ना, कारण किराणा घराण्याचे आमिर खां हे नावाप्रमाणे आमिरच होते. त्यांनी मला इतकं शिकवलं, पण माझ्याकडनं कधीही एकाणा घेतला नाही. कधीतरी सांगायचे की पान आणून दे, त्या पानाचेही पैसे मला द्यायचे. बरं. मोठा माणूस होता. मीच इतका लहान होतो आणि इतका सामान्य होतो की मलाच त्यांच्याकडनं काही गोष्टी घेता आल्या नाहीत, ज्या घ्यायला हव्या होत्या. त्या काळातल्या गुरूंची काही खास शिस्त असायची का, की मग कशा पद्धतीने तालीम व्हायची? शिस्त कडक होती. मला वाटतं ह्या विषयावरती बरेच लोक बोललेले आहेत. आजच्यासारखं बा की कोणीही पैसे घेऊन शिकवत नसल्यामुळं काही घरची कामं करणं किंवा उस्ताद बोलेल ते ऐकून घेणं, आणि हे आम्हाला लहानपणापासूनच शिकवण्यात आलं होतं की जे गुरु सांगतो ते ऐकत जा. तर त्यांनी जे जे सांगितलं ते ऐकलं. तुम्ही त्या काळात व्हायोलिन शिकत होतात आणि त्यांनी तुम्हाला? हो, मला व्हायोलिन शिकायचा नाद लागला होता आणि थोडा की वाजवायला पण लागलो होतो. पण खास साहेब म्हणाले की एक कुछ करो, एक तो गाना गाओ या व्हायोलिन बजाओ. मी म्हटलं काय करू? त्याला गाणं गाव. बरं. व्हायोलिन बंद केलं. अच्छा.
म्हणजे असा निर्णय आजकालच्या काळात कदाचित एखादा शिष्य नाही घेणार. घेतील. लोक विचार करतील की या व्हायोलीमध्ये आपल्याला वाजवून जास्ती पैसे मिळत आहेत, हम्म. तर गाण्याबरोबर हेही चालू ठेवूया. बरोबर. आमच्या पिढीमध्ये ती वृत्ती नव्हती. हम्म. आपण पहिला फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर बोलतायत नाशिक इथून. मी नमस्कार. रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतोय. हा बोला. लाईव्ह बोलण्याची मला संधी मिळाली. हे खरं एक स्वप्न होतं माझं. आणि ते आज सह्याद्री चॅनलच्या माध्यमातून पूर्ण होतंय. त्याबद्दल मला खूप आनंद होतोय. सर्वांची मी त्यांनी संगीतबद्ध केलेली मागे उभा मंगेश हे माझं फेवरेट गाणं आहेच. हम्म. त्याशिवाय जीवा शिवाची बैल जोड्य आणि मानसीचा चित्रकार होतो हे त्यांनी दोन्ही म्हटलेली गाणी मला खूप आवडतात. बरं. त्यांना माझ्या आज 3 प्रश्न आहेत. कृपया विनंती आपल्याला की 3ही प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावीत. जरूर. त्यांच्या संगीत क्षेत्राच्या कारकिर्दीमध्ये त्यांना अनेकांनी दाद दिली असेल, तर प्रश्न माझा पहिला असा आहे की त्यांना मोलाची वाटलेली दाद कुठली, हा पहिला प्रश्न. हम्म. दुसरा प्रश्न म्हणजे असा की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री सुद्धा असते, तर सौ भारती मंगेशकरांचं आपल्याला कशा प्रकारचे सहकार्य लाभलं, हा दुसरा प्रश्न. हम्म. आणि तिसरा प्रश्न त्यांच्या संपूर्ण करिअर मध्ये किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना अवाक किंवा निशब्द करणारा असा एखादा प्रसंग सांगा. धन्यवाद सर. बरं. धन्यवाद. धन्यवाद. आपला प्रश्न फारच मोठा आहे. पण आपण हा जो प्रश्न केला की माझं सर्वात आवडतं गाणं कुठलं, तर मला असं वाटतं की प्रत्येक गाणं हे एक अपत्य आहे त्या संगीतकाराचं. आणि अपत्य हे आपत्ती असते असं मला वाटतं. कारण त्या अपत्याला जर कोणी गोंजारलं, कोणी लाड केले तर बरं वाटतं. त्या अपत्याला कोणी जर धुडकारलं तर थोडंसं वाईट वाटतं. तर त्या भावावस्थेतनं, त्या मनावस्थेतनं बाहेर पडणं फार आवश्यक असतं. तर या प्रत्येक अपत्याला जन्म देताना आणि त्याचा सांभाळ करताना आई जसं आपल्या प्रत्येक पोरावरती तितकंच प्रेम करते, तसं माझ्या प्रत्येक गाण्यावरती तेवढंच प्रेम आहे. त्यांनी आणखीन एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला मोलाची दात कुठली मिळाली. म्हणजे अनेक लोकांनी तुम्हाला प्रतिक्रिया दिली असेल, त्यातली तुमच्या लक्षात राहिलेली, तुम्हाला आवडलेली प्रतिक्रिया कोणती? नाही, अशा खूप प्रतिक्रिया मला मिळाल्यात आयुष्यामध्ये. नाही अशा आठवून सांगतायत. हम्म. पण अशा चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्यात. तुमच्या सौंचा तुमच्या आयुष्यातला सहभाग आणि त्यांची तुम्हाला मिळालेली साथ. प्रत्येक पुरुषाच्या पाठी, यशस्वी पुरुषाच्या पाठी एक स्त्री असते असं म्हणतात. ही म्हण कुणी काढली आणि का काढली मला माहीत नाही. पण ते यशस्वी पुरुषाबद्दल आहे. मी काही फारसा यशस्वी माणूस आहे असं मला वाटत नाही. पण तिची साथ खूप मोलाची आहे, चांगली आहे. बरं. तुम्हाला अवाक करणारा प्रसंगही त्यांनी विचारला होता की काही सुचू नये, बोलायला निशब्द व्हायला हवं, असे प्रसंग. असे प्रसंग तर रोज येतात. हम्म. ज्याला तंबोरा लागतो आणि त्याच्या खर्जातनं गंधार अचानक उमटतो, तर तो प्रश्न पडतो की हा का उमटतो, ह्याच तारेमधनं गंधार का येतोय, हम्म. अन्य दुसऱ्या तारेतनं गंधार का ऐकू येत नाही. तारा त्याच आहेत, तंबोरा तोच आहे, मिळवणाराही तोच आहे, वाजवणाराही तोच आहे, ऐकणाराही तोच आहे. हम्म. तरी ह्या एकाच खर्जा तारेतच गंधाराची उत्पत्ती का होते. खरंय. त्याला शांत होतं मन आपोआप, शब्दच होतं माणूस. हम्म. आपण पुढचा फोन घेऊया. चंद्रकांत कांबळे बोलतायत दादर इथून. हॅलो. नमस्कार. हा बोला. हा, चंद्रकांत कांबळे बोलतोय. हा बोला. आज पाऊस आहे हम्म. आणि या रम्य पावसामध्ये हृदयनाथ मंगेशकरचं दर्शन आम्हाला सह्याद्रीने दिलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे हार्दिक हार्दिक आभारी आहोत. धन्यवाद. मला हृदयनाथ मंगेशकरांना एक प्रश्न विचारायचा आहे हम्म. की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत रोहिदास महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती अल्बम काढायचे आहेत. हम्म. तर ते आम्हाला काय मदत वगैरे करू शकतील का, त्या अल्बम काढायला वगैरे, आणि त्यांचं काय मानधन वगैरे असेल तेही आमच्या संस्थेतर्फे आम्ही देऊ. तर त्याबद्दल जरा सांगून सांगितलं तर मी त्यांना त्यांची भेट होणं म्हणजे मुश्किल असतं, आणि सह्याद्रीमुळे आम्हाला भेट झाली, त्याबद्दल मला अत्यंत आनंद झालेला. बर. धन्यवाद. मी खूप रिकामा माणूस आहे.
आणि माझी भेट होणं अवघड आहे असं आपण म्हणतात ते अगदी सोपं आहे. उलट नुसता मला फोन केलात किंवा माझ्या पत्त्यावरती आलात तरी मी भेटतो सगळ्यांना. आणि कुठल्याही मोठ्या व्यक्ती जीवनावरती धबने मुद्रिका काढण्याचं काम कंपन्या करत असतात. म्हणजे HMV आहे किंवा T सिरीज आहे. त्या कंपनींना आपण भेटा, त्यांनी जर हो म्हटलं तर मी जरूर आपल्याबरोबर ती ध्वनिमुद्रिका काढेन. तुमच्या बालपणीच्या काळामध्ये खूपसा काळ कोल्हापूरमध्ये गेला, तर त्या दिवसांच्या काही आठवणी सांगा. म्हणजे माझा काळ असा वाटला गेलेला आहे. थोडा पुण्यात काळ गेला, बालपणचं बोलतोय मी. हां. थोडा काळ कोल्हापुरात गेला, बराचसा काळ खानदेशात गेला आणि त्याच्यानंतर 7व्या-8व्या वर्षापासून मुंबईत आयुष्य गेलं. तर प्रत्येक गावचं एक एक वैशिष्ट्य आहे. कोल्हापुरातला काळ हा फारच खडतर काळ होता आणि त्याच्यापेक्षाही खानदेशात थाळनेर, जी खानदेशची राजधानी, त्या गावामध्ये तर काळ फारच वाईट गेला. कारण त्याला महायुद्ध चालू होतं. दिदीला जो पगार मिळायचा मास्टर विनायकांकडनं तो फार कमी होता. त्या पगारामध्ये संपूर्ण कुटुंब त्या छोट्याशा गावात चालवणं, ती महागाई, तिथली ते अन्न, आणि सगळ्यात म्हणजे मला वयाच्या 4थ्या वर्षी झालेला हा बोन TB, ज्याच्यामुळे माझा पाय खराब झालेला आहे, तो आजार, ह्याच्यामध्ये तो जो काळ आहे तो फार खडतर आहे, फार वाईट आहे. चुरमुरे खाऊन आणि नुसते भाकरी आणि तेल खाऊन दिवस काढलेले आहेत. अनेक वर्ष काढली आयुष्यातली अशी. पण त्याची एक वेगळी गंमत होती. ती कधी कधी कुठं ते गाण्यात डोकावते. किती गेले तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, ती आई होती म्हणून घन व्याकुळ मी ही रडलो. तर त्या आईची आठवण येते की त्या काळात पण ती आम्हाला गाव सांभाळत होती. एक एकाण्याचे किंवा अर्ध्या पैसे त्याला आणण्याची भाषा होती. ते चुरमुरे आणून ते नुसते भाजायचे, म्हणजे भणंग ज्याला आपण म्हणतो, आणि ते पाण्याबरोबर द्यायचे आणि सर्व मुलांना भूक भागली की नाही असं म्हणून शांतपणे विचारून झोपवणं, हे आईच करू जाणे. खरं, अगदी खरं. आपण पुढचा फोन घेऊया. श्रीकृष्ण पाडगावकर बोलतायत. नमस्कार. नमस्कार. हे 2 प्रश्न आहेत. प्रथम आपण सह्याद्री देवानीने आम्हाला लोकांची हृदयनाथ मंगेशकरांची भेट घडवून आणल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. पहिला प्रश्न असा आहे की लता मंगेशकरने एका मुलाखतीमध्ये बोलल्या होत्या की उत्तम संगीतकारामध्ये आज हृदयनाथ मंगेशकरांचं नाव घेतलं जातं किंवा ते खरोखरच उत्तम संगीतकार आहेत. तर यावर स्वतः हृदयनाथ मंगेशकर कुणाला श्रेय देतात किंवा पाठीमागे त्यांना कुणाचा आधार आहे, एक पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, मेडिकल फाउंडेशनचे, लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनचे जे सदस्य आहेत, तर त्यावर एखादा रुग्णानुभव, हृदयद्रावक अनुभव ते सांगू शकतील का? धन्यवाद. धन्यवाद. पहिला प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला देतो की उत्तम गायक किंवा उत्तम संगीतकार मी आहे असा माझा स्वतःचा गैरसमज नाही आहे. आणि दिदीचा मी सगळ्यात लाडका आणि लहान एकुलता एक भाऊ असल्यामुळं ती कौतुकाने असं म्हणते की हा फार चांगला संगीतकार आहे. आपणही कौतुकाने ते म्हणत असाल. पण मला असं वाटतं की मी खूप थोर संगीतकार बघितले, त्यांच्यापुढे मी फार सामान्य माणूस आहे. पण गायन आणि संगीत ही अशी गोष्ट आहे की ती माझ्या रक्तातनं आलेली आहे. आणि इथं मला एका कवींची आठवण येते, केशवसुतांची, की त्रिखंडे हिंडूने धुंडीत असे न परी हरपले ते गवसे. म्हणजे माझ्या हातातनं हरपलंय ते श्रेय काही हातात परत येत नाही. न हरपले परी ते गवसे. तर त्यात त्यांनी असं म्हटलं की होते आजाण माहेरी तो खेळ खेळायला परोपरी, लुटूपुटूच्या संसारी लटकीत राहले संसारी, तेव्हा ते सुख आता खऱ्या घरी न ये आता, वेडी होऊन बसले अनुदिन एकच घेऊन, परत मला मम मिळे कसे न परी हरपले ते गवसे. हे जे श्रेय आहे या श्रेयाला आपण शुभ म्हणूया असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचा अर्थही तोच आहे. पण या श्रेयाचा अर्थ मी प्रतिभा असा घेतो.
आणि या प्रतिभेच्या शोधामध्येच माझी अनेक वर्ष गेलीत. म्हणून अलीकडे जेथे ओढे वनराजी, वृत्ती रमे तेथे माझी, कारण काही साक्ष तिथे ममत्या श्रेयाची पटते. म्हणून विजनी मी जाते, स्वच्छंदे त्या आळविते, स्वभाव दावुनी परिते झटदिनी, जाई लोपुनी, मग मी हाका मारित असे, न परी हरपले ते गावसे. तर त्या हातातनं ते निघून गेलेलं श्रेय आहे, ती त्या हातात सुटलेली प्रतिभा आहे, त्या हातातनं सुटलेली वर्ष आहेत, त्याचा मागोवा मी सध्या घेतोय. फार त्याच्याबद्दल संगीताबद्दल बोलण्यात माझी लायकी नाही आहे, पण मला असं वाटतं ही संगीतकाराची भूमिका फार महत्त्वाची. त्यांनी दुसरा प्रश्न विचारला होता आपल्या पुण्यातल्या हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये, मास्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये. हां, त्याचं अगदी उत्तर सोपं आहे की 42 साली माझे वडील जे गेलेत पुण्याला, त्यांना रुग्णालयातनं चांगले उपचार मिळाले नाहीत, परिस्थिती नव्हती तशी आमची, आणि फार अचानक गेले. म्हणजे सकाळी ते 7 वाजता आजारी झालेत आणि दुपारी 11 वाजता ते गेलेत. ह्याचा धक्का माझ्या आईने खूप घेतला होता. मला आता आठवतही नाही तो प्रसंग. तो धक्का दिदीलाही होता, सर्वच भावंडांना होता आमच्या. तर आईची फार इच्छा होती की पुण्यामध्ये एक रुग्णालय व्हावं, नाट्यगृह किंवा चित्रगृह याच्याबद्दल ती फारशी उत्सुक नव्हती. रुग्णालय व्हावं, हॉस्पिटल, ज्यात गरिबांसाठी सोय असावी, कोणालाही असे अपुरे उपाय मिळालेत म्हणून ती व्यक्ती गेली असं होऊ नये, ही त्याची इच्छा होती. आणि ही अत्यंत एक प्रचंड इच्छा होती. एक रुग्णालय उभं करणं म्हणजे अतिशय अवघड काम आहे, खरी गोष्ट. कारण तो अत्यंत एक नुसता नुकसान देणारा काम आहे ते, आणि काही नाही. त्यामुळे तिची इच्छा पुरी करायला आम्हाला उशीर लागला, पण आम्ही ती इच्छा पुरी केली. आणि ती इच्छा पुरी करण्यामध्ये फार मोठा वाटा माननीय शरदराव पवार यांचा आहे. कारण त्यांना मी एक शब्द टाकला आणि त्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशी जागा आम्हाला उपलब्ध करून दिली. पण त्या जागेवरती नंतर रुग्णालयाची इमारत बांधणं, ही अत्यंत अद्ययावत आणि अत्यंत किमती मशीन्स आणणं आणि ते सगळी माणसं एकत्र करणं, हे अक्षरशः शिवधनुष्य उचलण्यासारखं काम होतं. आणि शिवधनुष्य उचलायला रामाने एका क्षणात उचललं, पण आम्हाला उचलायला ते जवळ 12-13 वर्ष लागलीत. आणि ते रुग्णालय आता उभं राहिलेलं आहे, गेली 5 वर्ष अतिशय चांगलं काम करत आहे. आणि हिंदुस्थानातली सर्व रुग्णालयात जी अद्ययावत मशिनरी आहेत, ती सगळी मशीन आमच्या रुग्णालयात आहेत. आणि 30% लोकांना त्याच्यामध्ये फुकट इलाज होतो. ते एक लहान मुलांचा ट्रस्ट, त्याच्यामध्ये बालकांना फुकट इलाज होतो. आणि अतिशय सर्वच रुग्णांना अतिशय स्वस्त दरामध्ये तिथं इलाज तर करण्यात येतोच, पण ते सगळे ट्रस्टी आहेत, विश्वस्त आहेत. आणि त्या डॉक्टरचे संचालक डॉक्टर धनंजय केळकर, हेही ज्ञानप्रबोधिनी बनणे तो लोकसेवेचा जनसेवा वारसा घेऊन आलेले लोक असल्यामुळं ही मंडळी पैशाकडे दुर्लक्ष करून अतिशय अल्प अशा पैशामध्ये तिचं काम करतायत. आणि ते रुग्णालय जास्तीत जास्त वरती आणण्याचा प्रयत्न करतायत. आणि ते नंबर 2ला आहे असं इंडिया टुडेने लिहिलं आहे, त्या अर्थी ते खरं आहे. आणि हे फक्त 5 वर्षात झालेलं आहे. आपण या रुग्णालयाच्या आणखीन वैशिष्ट्यांना जाणून घेऊया, पण त्याआधी या रुग्णालयाविषयीचे एक ध्वनी चित्रफित पाहूया. जरूर. ये अस्पताल एक स्मारक है मास्टर दीनानाथ मंगेशकर का। दीनानाथ जी एक महान गायक और अभिनेता थे। मंगेशकर परिवार तो जीवन का एक सांगीतिक प्रतीक ही है। भारत रत्न लता मंगेशकर, उनके भाई हृदयनाथ जी और सभी बहनों ने इस सपने को वास्तव में लाने के लिए सालों से प्रयास किए।
मेरे पिताजी एक बहुत बड़े महान गायक थे। हम लोग जब छोटे छोटे थे तब अचानक उनकी मृत्यु हुई, और जब उनकी पहली पुण्यतिथि आई, जिसको श्राद्ध कहते हैं, मेरी माँ ने कहा मुझे कि देखो लता, मेरी बहुत इच्छा है कि उनके नाम का कोई ऐसा स्मारक बने जिसको हमेशा लोग याद रखें। इस प्रकल्प के लिए लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन नाम का पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट संस्थापित हुआ। ज्ञान प्रबोधिनी मेडिकल ट्रस्ट भी इसका सहयोगी बना। ज्ञान प्रबोधिनी, ज्ञान की उपासना, कुशलता का गौरव, परंपराओं का आदर और सामाजिक दायित्व का संस्कार करने वाली एक प्रशाला। पाठशाला के ध्येयों से प्रेरित डॉक्टर बने कुछ विद्यार्थियों ने ज्ञान प्रबोधिनी मेडिकल ट्रस्ट का निर्माण किया। अपने कार्य का आरंभ उन्होंने 150 बेड्स वाले संजीवन हॉस्पिटल से किया। ज्ञान प्रबोधिनी मेडिकल ट्रस्ट के सक्षम व्यवस्थापन से जल्द ही संजीवन पुणे का एक विख्यात अस्पताल बन गया। इसी ट्रस्ट के माध्यम से कार्यरत हैं शिरवड़ का चैरिटेबल आई हॉस्पिटल, स्कूल ऑफ ऑप्टोमेट्री और स्कूल ऑफ नर्सिंग। वहाँ के सब डॉक्टर्स और सारे कार्यकर्ता हमारे इस अस्पताल के लिए दिन रात काम करते हैं। जिस मकसद से हमने ये अस्पताल बनाया था, उसको वो अपना समझ के ना दिन देखते ना रात पर काम करते रहते हैं। बारीकियों के साथ योजना बनाई गई और फरवरी 2000 में लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन ने इस महान अस्पताल के निर्माण का शुभारंभ किया। प्रचंड मोठा पसारा असलेला आणि अतिशय महत्त्वाचं काम करणारं असं हे हॉस्पिटल आहे। याविषयी आणखीन जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी एक फोन घेऊया। संतोष इचलकरंजीकर बोलताय। संतोषजी बोलतात इचलकरंजीहून। संतोष साधले इचलकरंजीतून। हां बोला। हॅलो. हां नमस्कार, पंडितजी. बोला। हॅलो हॅलो. हां बोला। आम्ही इचलकरंजीहून संतोष साधले बोलतोय. हम्म, हम्म. मला एक प्रश्न असं विचारायचा होता की पंडितजींच्या संगीतावर दीनानाथ मंगेशकरांचा प्रभाव तर आहेच, हम्म. पण त्याच्या खालोखाल त्यांच्या संगीत रचनांना प्रभावित करणारे आणि कोणी संगीतकार किंवा गायक असे आहेत. आणखीन एक मला प्रश्न विचारायचा होता हम्म, की मैत्री जीवांत ही जी त्यांची ध्वनिफीत आलेली आहे, हम्म. तर हां बोला। बघतोय तर आता कोण. धन्यवाद. तुमचा दुसरा प्रश्न जरा पुन्हा विचारा। मैत्र जीवांचे ही त्यांची ध्वनिफीत आल्यानंतर हम्म. येणाऱ्या त्यांच्या ध्वनिफीतीची आम्ही सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत आहोत. बर तर कोणती ध्वनिफीत आहे तर त्यांची यानंतर येणार आहे? बर धन्यवाद। धन्यवाद. पहिला प्रश्न काय होता? तुमच्या संगीतावरती कोणकोणत्या संगीतकारांचा हा, प्रभाव? माझ्या संगीतावरती प्रचंड प्रभाव माझ्या वडिलांचा तर आहेच. त्याच्या खालोखाल माझ्या संगीतावरती सज्जाद हुसेन यांचा प्रभाव फार आहे. हम्म. आणि ज्याला आपण गुरुच म्हणतो ते माझे गुरुजी म्हणजे सलील चौधरी. बर या दोन संगीतकारांचा माझ्यावरती फार परिणाम आहे. मला जयदेव फार आवडतात संगीत दिग्दर्शक म्हणून. हम्म. या तीन माणसांचा माझ्या संगीतावरती प्रभाव आहे फार. पण या सगळ्या प्रभावामधनं मला असं वाटतं की जिथे जिथे मी अडकतो, जिथं कुठंतरी असं मला अडकल्यासारखं वाटतं की ते ही चाल लागणार नाही, तिथे एक अज्ञात शक्ती म्हणजे मास्टर दीनानाथ हे मला सहाय्य करतात असं माझा एक विश्वास आहे. आणि बऱ्याचशा सुरावटी त्यांच्या आपोआप मला आठवतात आणि त्याचा मी मुक्त असताना वापर करतो, कारण ती माझी जागर आहे. दुसऱ्यांचा प्रश्न मैत्री जीवांचे. मैत्री जीवांचे ज्ञानेश्वरांची ओळ आहे. मैत्री जीवांचे त्याच्यामध्ये मैत्री जीवाचे केलं आहे. जे काही माझे मैत्री होते
जे आज नाही आहेत. आरती प्रभू, सुरेश भट, ह्या लोकांच्या आठवणीसाठी काढलेली ती ध्वनिमुद्रिका आहे. त्या ध्वनिमुद्रिकेला जितका लोकांनी प्रतिसाद द्यायला हवा होता तितका दिलेला नाही आहे. तेव्हा कंपनिकेची फारशी उत्सुकता असेल असं वाटत नाही की दुसरी ध्वनिमुद्रिका काढण्यासाठी. पण जर मला विचारलं कंपनीने तर नक्की नवीन ध्वनिमुद्रिका काढेन मी. आम्हा सर्व रसिकांची इच्छा अशीच राहील की याचा भाग 2ही आम्हाला बघायला मिळावा आणि असे अनेक भाग आम्हाला बघता यावेत. आपण पुढचा फोन घेऊया. माधुरीजी बोलतायत. नमस्कार. हॅलो. हां बोला. पंडितजींना माझा अगदी मनापासून नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला शास्त्रीय संगीताचा फार मोठा वारसा लाभला, त्यानंतर फार मोठ्या गुरूंचे संस्कार आपल्या सगळ्या भावंडांवर पण झाले, पण म्हणजे माझ्या ऐकण्यात नाहीये, पण शास्त्रीय संगीताकडे आपल्या सगळ्या भावंडांपैकी एकही कोणी जरी का वळलं नाहीये म्हणजे. आणि एवढी ह्या म्हणजे सुगम संगीतात आपण एवढ्या मोठ्या ह्याला पोचलात शिखरावर, तर जर शास्त्रीय संगीताकडे जर आपल्यातलं कोणी एखादं वळलं असतं तर म्हणजे या काळात सुद्धा आम्हाला त्या सुवर्ण युगाची आठवण आली असती आणि ते आम्ही मिस करतोय असं मला वाटतंय. थँक्यू. धन्यवाद. प्रश्न कळला मला आपला, पण मी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे की संगीताकडेच मी अपघाताने वळलेलो आहे. आणि दिदी काय, आशाताई काय, उषाताई काय, मीनाताई काय, ही सर्वच मंडळी अपघाताने त्या एका विषयाकडे वळलेली आहेत. जरी ईश्वराची देणगी असली ती, तरी सगळ्यांना परिस्थितीनुसार त्या कालखंडातून त्या वाटेने जावं लागलं. जो काळ आमचा उमेदीचा काळ होता तो शास्त्रीय संगीताचा उमेदीचा काळ नव्हता. तो सुगम संगीताचा, चित्रपट संगीताचा उमेदीचा काळ होता, ज्यात आम्हाला जगायला मिळत होतं. जगणं ही अति महत्त्वाची गोष्ट होती. त्या वाटेने आम्ही गेलो. आणि मग काय होतं की एका कलाकारावरती एक शिक्का लागला की तो पुसला जात नाही. परत दुसरा शिक्का मारून घ्यायला आपण काही वर्तमानपत्रातले किंवा पोस्टाचा कार्ड नसतो की वारंवार शिक्के घेऊन इकडून तिकडं जायलासाठी. तर जो एक शिक्का लागला आहे तोच राहू द्यावा असं वाटतं. कारण त्याच्यामध्येही मगाशी म्हटलं की त्यातच अजून पुरेपण सापडलेलं नाही आहे. तर आता ती वाट सोडून त्या दुसरी वाट धरून त्याच्यामध्ये आणि काहीतरी करावं असं वाटत नाही. आपण पुढचा फोन घेऊया. वीरेंद्र बोलतायत गोरेगाव इथून. हॅलो. नमस्कार. बोला. हा नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की पंडितजींचा भाव सरगम 31 डिसेंबरला आम्ही जवळजवळ 23 वेळा पाहिला आतापर्यंत. बरं. तर नादब्रह्म म्हणजे काय हे भाव सरगम पाहून कळलं. आणि नवीन अल्बम कुठला येतोय का त्यांचा, आणि सध्या त्यांचं रुदाली मधलं यारा सिली सिलीचं रिमिक्स ऐकून खूप वाईट वाटलं. तर रिमिक्स बद्दल त्यांचं स्वतःचं मत काय आहे? म्हणजे उद्या अशी वेळ येणार की राष्ट्रगीताचा पण रिमिक्स व्हायची पाळी येते की असं भीती वाटायला लागली आहे. तर ते रुदालीचं ते गाणं ऐकून खूप वाईट वाटलं. आणि आजच्या या आभाळ मेघ मल्हार बरसत असताना तुमची भेट ही आमच्यासाठी अमूल्य आहे आणि आम्ही हृदयनाथजींचे खूप फॅन आहोत पंडितजींचे. तर त्यांनी असंच भाव सरगमचे अनेक कार्यक्रम करत राहावे. हल्ली थोडे कमी होतात भाव सरगमचे कार्यक्रम. तर त्याबद्दल त्यांची भेट घडून आणल्याबद्दल सह्याद्रीचे धन्यवाद. धन्यवाद. मी आपली चूक दुरुस्त करतो. लेकिन यारा सिली सिली हे रुदालीतलं गाणं नाही आहे, हे लेखिन या चित्रपटातलं गाणं आहे. आणि भावसरगम आपल्याला आवडतो याच्याबद्दल धन्यवाद. भावसरगमचे कार्यक्रम मुंबईत कमी झालेले आहेत. अभिजात संगीत आणि अभिजात कलाकृती ही मुंबईकरांच्या हातातून थोडी निसटत चाललेली आहे. पण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ इथं बघायचे कार्यक्रम गेल्या 10 वर्षात मी केले नाहीत, इतके ह्या 5 साली आणि 6 साली केलेले आहेत. पण मुंबईत बाकी गडकरी रंगायतनं सोडलं तर कुठेही या कार्यक्रमाला फारशी गर्दी होत नाही. आणि फक्त ह्या कार्यक्रमाला असं नाही, अलीकडचे सर्वच नाट्य निर्माते आपल्याला सांगतील की फारसिकल नाटकं सोडली तर अन्य कुठल्याही नाटकांना गर्दीच होत नाही. पण तो त्यांचा व्यवसाय आहे म्हणून धंद्यामध्ये
नुकसान सोसूनही ते चालू ठेवतात. भावसारखं हे माझं जगण्याचं साधन असल्यामुळं नुकसान सहन करून तो कार्यक्रम करत राहणं मला परवडत नाही. जिथं मला ज्या कार्यक्रमाची खूप मागणी आहे तिथं हा कार्यक्रम होतच असतो, आहेतच कार्यक्रम तिथं. भावसरगमची कल्पना मुळात कशी सुचली? भावसारखीची कल्पना ही अरुण दातेंची कल्पना. बरं. याच्यामध्ये बरीचशी मंडळी, मला तर महाराष्ट्रातील सर्व नामवंत मंडळी या कार्यक्रमात गायलेली आहेत. हम्म. पण एक एक मंडळी त्यांची जशी जशी नावं होत गेलीत, आज 40 वर्ष झालीत हो. ह्या कार्यक्रमाला. हम्म. त्या 40 वर्षामध्ये ज्या ज्या मंडळींना नावं मिळत गेलीत ती मंडळी भावसरगम त्यांनी कार्यक्रम सोडला. का आम्ही ज्या काळात हा कार्यक्रम सुरू केला त्याला जे प्रवास करावे लागायचे, बसनी, अगदी ट्रकनी पण प्रवास केलेला आहे, हम्म. ट्रेननी, नंतर कुठल्याही गावामध्ये चांगलं हॉटेल नसायचं, तेव्हा धर्मशाळेमध्ये उतरावं लागायचं. हम्म. या सर्व गोष्टींना कंटाळून ज्यांची नावं झालीत ती मंडळी हळूहळू गळत गेलीत. 2 नावं घेतो. उषा मंगेशकर, तिचं पिंजऱ्यामध्ये नाव झाल्यानंतर ती म्हणाली की तर मला भावसरगम कार्यक्रमात गायची काही फारशी आवश्यकता नाही. अनुराधा पौडवाल जी गायची, त्यांनाही खूप इतकं नाव मिळालं की त्या म्हणाल्यात की आता या कार्यक्रमात मी गात नाही. अरुण दातेंनाही नाव मिळालं, त्यांचीही स्वतःचा कारखाना होता, तर त्यांनाही हे हाल सहन करायची आवश्यकता भासेना, म्हणून त्यांनी हा कार्यक्रम सोडला. माझी बाकी आवश्यकता होती भावसरगम हा कार्यक्रम करणं, तो मी करत राहिलो. मध्ये एक काळ असा आला की त्या कार्यक्रमात 10ही माणसं नसायची. मी एकदा साताऱ्याला गेलो तर फक्त 8 लोक होते आणि त्या 8 लोकांमधले 4 लोक निमंत्रित होते, तर बाबासाहेब पुरंदरे होते बरं. आणि ते आपल्या मित्रांना घेऊन आले होते 5-6 जणांना. अशा 8 लोकांमध्ये पण मी हा कार्यक्रम केला आहे हम्म. आणि 1 लाख लोकांमध्ये पण मी हा कार्यक्रम आज करतोय. हम्म. तर हा सगळा कालमहिमा आहे. बरोबर. त्यामुळे ह्यांनी ते मला म्हटले की रिमिक्स, तर हाही कालमहिमा आहे. हम्म. पहिल्यांदा माणसं फक्त लोकसंगीत गात होते, त्या लोकसंगीतातनं ऋषीमुनींना ध्रुपद धमासाची गायकी सुचली. हम्म. त्यालाही लोक कंटाळलेत म्हणून मग हळूच ख्याल गायकी आली. हम्म. मग त्या ख्याल गायकीने टप्पा घेतला, मग ठुमरी घेतली, गझल घेतली आणि काय काय ती रूपं बदलत इथपर्यंत आली. तर हे रूप तर बदलत राहणारच. शेवटी ही नदी आहे संगीताची, ही वाहत राहणारच. जर ही साचली तर तिचे डबकं होईल. हम्म. त्यामुळे तिने वाहणं हे आवश्यकच आहे. पण शेवटी ज्याप्रमाणे नदी सागराला मिळतेच हम्म. त्याप्रमाणे हा जो संगीताचा ओघ आहे हा कुठेतरी चांगल्या ठिकाणीच जाईल जाईल या विश्वासाने हा जो लोकांनी विश्वास सगळंच आहे मला ऐकायला पूर्ण. पाहिजे. म्हणून नवीन संगीतावरती किंवा रिमिक्सवरती टीका करण्यात काही अर्थ नाही. हळूच ते बदलेल रूप. बरं. आपण पुढचा फोन घेऊया. अजय नेरुरकर बोलतायत नवी मुंबई इथून. नमस्कार. हा नमस्कार. हा बोला. मला विचारायचं असं होतं की हृदयनाथजींना की त्यांनी लता दीदींबरोबर मीरा, गालिब, ज्ञानेश्वरी असे खूप अल्बम काढले, तर त्यांना आशाताईंबरोबर असं काय करावंसं वाटलं नाही का? हा माझा पहिला प्रश्न होता. बरं. आणि दुसरा प्रश्न म्हणजे त्यांचं जे निसदीनं बरसत नयन हमारे हे गाणं आहे ते जोगकंस या रागात आहे असं म्हटलं तर चालेल का आणि कोणत्या रागात आहे? हे माझे 2 प्रश्न होते. धन्यवाद. धन्यवाद. आशातीबरोबर उलट मी खूप काम केलेलं आहे. आपण जर संख्या त्याची काढाल तर आशातीची गाणी दिदीपेक्षा जास्ती आहेत. पण ज्याला आपण अल्बम म्हणतो त्याला लॉंग प्लेइंग रेकॉर्ड असायचं 33 मिनिटाचं. तर ज्ञानेश्वरी हा विषयच मला दिदीने सुचवला, तिच्याबरोबर केला मी, त्यामुळे तो अल्बम वाटतो. किंवा गालिब, त्याची जन्मशताब्दी होती, तोही विषय मला दिदीने सुचवला म्हणून गालिब केला. दिदीला संस्कृतची आवड आहे म्हणून तिने गीता करायला लावली, म्हणून तो अल्बम तयार झाला. बाबासाहेब पुरंदरेने शिवकल्याण राजा हे छत्रपतींच्या राज्याभिषेकाला 300 वर्ष पूर्ण झालीत म्हणून ते मला ध्वनिमुद्रिका करायला लावली, त्यातही दिदी होती. तेव्हा आशातीचा अल्बम निघाला नाही, पण अशा सुट्ट्या जर रेकॉर्ड काढल्या तर आशातीच्या रेकॉर्ड खूप आहेत. असे काही भेदभाव केलेले नाही आहे. त्यांचा दुसरा प्रश्न होता निसद बरसत नयन हमारे. हाँ निसद दिन बरसत नयन हमारे,
मी त्याला खासाबेनाकडे गाणं शिकत होतो आणि ते चंद्रकंस गायचे. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी तो चंद्रकंस केला, पण मी एकच चुकलो की षड्जाला षड्जनं ठेवताना मध्यमाला 6 केलं आणि तिथून चंद्रकंस केला. त्यामुळे तो एक वेगळाच काहीतरी राग तयार झाला. ज्या रागाचं नाव मलाही सापडलं नाही, खासाब्याने सापडलं नाही आणि आपल्यालाही सापडत नाही आहे. पण डोक्यात चंद्रकंस होता, पण षड्ज बदलला गेला चाल करता करताना आणि मध्यमातनं गाणं झाल्यामुळे तो एक वेगळाच राग तयार झाला आणि काही नाही. संगीताच्या या दुनियेतली ही सफर आपण अशीच चालू ठेवूया. पण त्याआधी आपण हॉस्पिटलविषयी बोलत होतो, तर आम्हाला जरा मंगेशकर हॉस्पिटलची जी खास वैशिष्ट्ये आहेत, म्हणजे अद्ययावत सामुग्री आहे किंवा आपल्याकडे कॅन्सर विभाग आहे, तर त्याविषयी अधिक काही सांगा. खरंच आपण ते चांगल्या तिथल्या डॉक्टरलाच बोलायला पाहिजे होतं की माझं वैद्यकीय ज्ञान इतकं चांगलं नाही आहे. पण जसं त्यामध्ये MRI आहे, तर तो अतिशय अद्ययावत मशीन आहे की जे सर्व मणक्यांचं आणि मेंदूचं, म्हणजे त्या रुग्णाला जे सांगावं लागायचं की मला अमका त्रास होतोय, तमका त्रास होतोय, ह्या मशीनमुळे ते त्याला सांगावं लागत नाही. त्या मशीनच्या खाली तो एकदा गेला की डॉक्टरांना अचूक कळतं की या माणसाला काय आजार येतो. कॅन्सर सिटी स्कॅन मशीन आहे, त्याच्यामध्ये पण हेच आहे की त्याच्यासाठी कुठलेही जो हृदयाचा रोग आहे, हार्टचे जे काही आजार आहेत, त्यासाठी ज्या अनेक तपासण्या कराव्या लागतात, त्या ह्या मशीनच्या खाली एकदा रुग्णाला झोपवलं की त्या कराव्या लागत नाही. त्या मशीनमध्ये एखादा चित्रकार पण काढणार नाही इतकं सुंदर चित्र त्या संपूर्ण शरीराचं निघतं. त्यामुळं नंतर कॅन्सरसाठी पण एक नवीन मशीन आणलेलं आहे रेडिएशनचं. पण हे फार अद्ययावत मशीन आहेत, हे फार महाग मशीन आहेत आणि ही मशीन आणताना आम्हाला खूप त्रास झालेला आहे आणि त्याचा खूप लोकांना उपयोग होतो आहे. नक्कीच. खास करून कलाकारांना आपल्या रुग्णालयामध्ये सवलती दिल्या जातात, तर त्याविषयी. हां, नाट्य कलाकारांना, नाट्य कलाकार त्यात नाटककार पण आलेत, नाट्य समीक्षक पण आलेत, बॅक स्टेजचे पण कलाकार आलेत आणि पुढं अभिनय करणारे पण कलाकार आलेत. यांना आम्ही 10% ते 70% सवलत देतो. म्हणजे 100 रुपयाचं बिल असेल आणि जर कुणी सवलत मागितली तर आम्ही त्यांच्याकडनं फक्त 30 रुपये घेतो आणि 70 रुपये त्यांच्या बिलामधनं आम्ही कापून टाकतो. आणि पण बॅकस्टेजचा जर कलाकार असला तर त्याला संपूर्ण आम्ही फुकट त्याचा इलाज करतो. फक्त एकच आहे की मोहन वाघ, मोहन जोशी आणि भारती मंगेशकर यांचं पत्र त्या कलाकारांनी आणणं आवश्यक आहे की मी कलाकार आहे, मी अमक्या नाटकात काम केलं किंवा अमक्याकडे काम करतो. हे पत्र आलं की आम्ही त्या कलाकाराची संपूर्ण सेवा करतो. आपल्या या हॉस्पिटलचा कार्डिओलॉजी डिपार्टमेंट सुद्धा खूप समृद्ध आहे, अतिशय समृद्ध आहे. त्याचं मला वाटतं डॉक्टर लागूंना आपण इथं बोलवलं असतं तर त्यांनी फारच छान त्याचं वर्णन केलं असतं, कारण त्याचं नुकतंच ऑपरेशन तिकडे झालं आणि स्वतः वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. वैद्यकीय क्षेत्राशी संबंध पण आहे त्यांचा. याचबरोबर आपण रुग्णालयामध्ये एक थिएटर सुद्धा बांधलेलं आहे. त्या थिएटरचं नाव ठेवलं मी दिनायन. ते नाव प्राध्यापक शंकर वैद्य, कवी शंकर वैद्य यांनी सुचवलेलं नाव आहे ते. आणि 300 लोकांचं अद्ययावत असं तो रंगमंच आहे. बरं. तिथं आम्ही दर रविवारी महिन्यातून किंवा दर 2 महिन्याच्या रविवारी एखादा कार्यक्रम करतो. तो कलाकार जो असतो, चांगले कलाकार गायलेत, आरती अंकलीकर गायले आहेत, पद्मजा फिणाणी गायलेली आहे, मी गायलो आहे, अनेक कलाकार गायलेले आहेत. तो 6 ते 9 कार्यक्रम असतो आणि त्याचे TV चं सर्किट प्रत्येक रुग्णाच्या खोलीत असतं. बरं. ज्या रुग्णाला बघावंसं वाटतं तो बघतो. काही रुग्णांना डॉक्टरांनी सवलत दिलेली असते फिरायची, ते त्या हॉलमध्ये येऊन बसतात, सगळे डॉक्टर बसतात. डॉक्टरांना आणि रुग्णांना एक थोडासा मानसिक दिलासा, एक थोडासा विसावा, दिलासा म्हणण्यापेक्षा हा त्यातनं मिळतो. आणि जे आतापर्यंत जेवढे कलाकार आलेले आहेत ते सर्व विनामूल्य आलेले आहेत. बरं. ते त्या रुग्णांची सेवा करण्यासाठी झालेले आहेत. या 16 तारखेला बेला शेंड्यांचा कार्यक्रम आहे. बरं. फक्त आम्ही कलाकारांना एकच अट घालतो की रुग्ण आधीच रुग्णांनी त्रासलेले आहेत, तर त्यांच्यावरती कुठलेही शास्त्र मारून त्यांच्या डोक्यावरती त्यांना पचेल आणि त्रास देऊ नका. आनंद होईल.
सुगम संगीत गा किंवा उपशास्त्रीय संगीत गा किंवा कवी संमेलन ठेवतो, ते पण हास्य बर. कवी संमेलन ह्या पद्धतीचं ठेवतो आम्ही. पण अतिशय सुंदर असा हा उपक्रम आहे. आणि याच्याच बरोबर आपल्याकडे आयुर्वेदाचं सुद्धा एक दालन आहे आणि आपलं आयुर्वेद रिहॅबिलिटेशन आहे, सेंटर आहे. हम्म. त्याविषयी काही सांगू शकत? नाही, मला त्याच्याबद्दल फारशी माहिती नाही आहे, पण आयुर्वेदात दालन आहे बाकी. मला वाटतं आपला आयुर्वेदाचा वारसा हा आपल्याला भारतीयांना मिळालेली एक अभिमानाची अशी देणगी आहे. हो, आणि ते आजकालच्या आम्ही हॉस्पिटल्समध्ये ती जपतो. दिसत नाही. जतन करण्याचा प्रयत्न करतो आणि बरेचसे रुग्ण आयुर्वेदाकडे जात आहेत. आणि याचबरोबर एक रिहॅबिलिटेशन सेंटर आपल्याकडे आहे. आहे. तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे उपक्रम चालतात? मला वाटतं ते त्यांनी आपल्या चित्रण करून पाठवलेलं आहे. हो, ते आपण दाखवाल तर अधिक लोकांना कळेल ते. या सगळ्या कामाचा व्याप इतका प्रचंड मोठा आहे की त्यासाठी वेळ देणं ही मला वाटतं तुमच्यासाठी एक फार मोठी कसोटी ठरत असेल की? मला असं वाटत नाही, कारण मला हे सामाजिक बांधिलकी आहे आणि ती बांधिलकी बघा, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंतांचे अधिष्ठान पाहिजे. अगदी खरं. असं रामदासांनी म्हणून ठेवलेलं आहे. तर आमच्यामध्ये सामर्थ्य आहे असं मी म्हणत नाही. चळवळ करण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण आमच्या मागे जे अधिष्ठान आहे ते सुरांचं अधिष्ठान आहे. ते माझ्या वडिलांच्या आशीर्वादाचं अधिष्ठान आहे आणि लता मंगेशकरांच्या सुराचं अधिष्ठान त्यांच्या मागे आहे. त्यामुळे चळवळ यशस्वी झालेली आहे. नक्कीच. आणि ते आणि होईल. या पुढच्याही कार्यासाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेतच. पुन्हा एकदा संगीताच्या दुनियेकडे वळताना असं अनेकदा खूप गायक गायिका म्हणतात की तुमच्या चाली थोड्याशा अवघड असतात, तर हे तुम्हाला मान्य आहे का? मला नाही मान्य. मी परत ज्ञानेश्वरांचं एक याच्यामध्ये घेतो की बाप रखुमा देवीवरू सहजची नीटू झाला असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे जे नीट होणं आहे, ते सहज नीट होणं आहे, हे फार अवघड आहे. खरं. मी तुम्हाला 2 उदाहरणं अशी देतो की एखाद्या तुमच्या समोर कागद पडलेली आहे, तर तुम्ही कागद सहज ती उचलावीत. एक कसले कागद आहे बघण्यासाठी. आतनं एक अतिशय उत्कृष्ट असे कविता तुम्हाला सापडावी. किंवा काय संवादिनी म्हणजे हार्मोनियम पडलेली आहे समोर आणि तुम्ही 2 बोटं त्याच्यावर टाकावीत आणि एक चांगली चाळ त्यातनं निघावी. किंवा सहज तंबोऱ्याला छेडावं आणि त्यातनं गंधाराचा ध्वनी ऐकू यावा. हे सहजच नीटू होतो. हे सहज नीट होतं, आपल्याला नकळत होतं. ते त्याला ईश्वराची कृपा लागते. बाप रखुमा देवीवरू सहजच नीटू झाला. माझी चाल आहे जी मी चाली बांधतो, तर त्या सहजपणे जर मला सुचल्यात तरच ती चाल मी ध्वनिमुद्रित करतो. तिच्यावरती मला फार कारागिरी करावी लागते, तिच्यावरती मला फार परिश्रम करावे लागतात. अशा अनेक चाली माझ्या घरात पडलेल्या आहेत किंवा माझ्या डोक्यात पडलेल्या आहेत, पण ती चाल मला सहज सुचली. मग तिच्यावरती मी पॉलिश पेपर घेऊन ते घासून गुळगुळीत करण्याचा प्रयत्न करत नाही. जे मला पहिलं सुचलं तेच ठेवतो. आणि मला असं वाटतं की त्यासाठी हा ज्ञानेश्वरांच्या अभंगामधला हे उत्तम ओळ आहे की बाप रखुमा देवीवरू सहजची नीटू झाला. हे सहज झालं. अगदी खरं. आपण पुढचा फोन घेऊया. निरंजन लिमये बोलतात. नमस्कार. हॅलो. हा, बोला. हा, मी निरंजन लिमये बोलतोय कांदिवलीवरनं. मला प्रथम दोघांना नमस्कार. नमस्कार. आणि सह्याद्री वाहिनीला अतिशय धन्यवाद द्यायचे आहेत की रुणाजीत सारख्या दिग्गज कलावंताला आज तुम्ही आमच्या समोर पेश करताय आणि त्यांना भेटण्याची जी आमची इतक्या वर्षाची इच्छा होती ती आज तृप्त झालेली आहे. मला त्यांना 2 प्रश्न विचारायचे आहेत. पहिला प्रश्न असा की जेव्हा एखादं ते गाणं कंपोज करतात तेव्हा हे लता दिदीनं द्यायचं का आशा दिदीनं द्यायचं का उषाताईनं द्यायचं हे ते कसं ठरवतं? आणि त्यांना असं काय मला तर वाटत नाही की समजा आपण लता दिदीनं दिलं तर बाकीच्या दोघी रागवतील किंवा आशाताईनं दिलं तर बाकीच्या दोघी रागवतील, तर हे कसं काय ते ठरवतात? आणि दुसरा प्रश्न मला असा विचारायचा त्यांच्या हॉस्पिटलबद्दल आहे की आताच मी माझ्या ऑफिसमधनं व्हॉलंटियर रिटायरमेंट घेतलेली आहे आणि मी आता एक 10-1 दिवसात पुण्याला शिफ्ट होतोय. तर मला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये विनामूल्य सेवा काही करता यावी तर मला करायची आहे. त्याच्यासाठी आता त्यांनी तुमच्या कार्यक्रमामध्ये सांगितल्याप्रमाणे मी जर का डॉक्टर केअरकरांना जाऊन भेटलो तर माझं काम होऊ शकेल का? किंवा त्यांच्यापैकी विश्वस्तांपैकी कोणाची चिठी वगैरे घ्यायला लागेल का? माझी अगदी हॉस्पिटलमध्ये जाऊन
काहीतरी सेवाभावी असं काम करावं की जेणेकरून त्या पेशंट्सना आपण माझं काहीतरी असं योगदान देऊ शकतो किंवा डॉक्टर लोकांना काही कुठच्याही प्रकारे मदत करू शकतो. अगदी निशुल्क सेवा मला करायची आहे की जेणेकरून मला जो आतापर्यंत माझा जो एक विचार मांडलेला आहे मी माझ्या रिटायर्ड लाईफ मध्ये करायचा, ते माझा तो विचार पूर्ण होईल. धन्यवाद. मी फोन ठेवतो. धन्यवाद. आपले दोन्ही प्रश्न मला कळले. एकतर चाल करताना मी मगाशी सांगितले की सहजची निटू झाला, ती सहज होणारी चाल आहे. तर त्या सहज होणाऱ्या चालीमध्ये मी जर हा पहिल्यांदाच विचार केला की ह्याच्यासाठी आशा भोसलेंचा स्वर वापरायचा का लता मंगेशकरांचा स्वर वापरायचा, तर ती चाल सहज झाली असं म्हणता येणार नाही. आणि दुसरा त्यांचा प्रश्न होता की निशुल्क सेवा त्यांना करण्याची इच्छा हो, आहे. त्यांनी डॉक्टर धनंजय केळकरांना भेटावं. आमच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात असे अनेक मान्यवर येतात की जे निशुल्क सेवा करतात, त्यांची सेवा स्वीकारण्यात येते. असे अनेक मंडळी आहेत. तर आपण आलात तर आपलं स्वागतच होईल तिथं. डॉक्टर धनंजय केळकर यांना आपण जरूर भेटा. आपण पुढचा फोन घेऊया. कामाक्षी मंगेशकर बोलताय. नमस्कार, बोला. माझा प्रश्न आहे की बाळासाहेबांना की ते स्वतः इतके छान गात असताना, बाळासाहेबांना स्वतः इतकं छान, हा, ते स्वतः छान गात असताना स्वतःच्या रेकॉर्ड का करत नाहीत? छान गातात ते. आणि दुसरा माझा प्रश्न आहे, माझा प्रश्न असा आहे की ते आणखीन छान छान गाणी करून आशाताई आणि लता दीदींकडनं का घेत नाहीत? आपले दोन्ही प्रश्न मला कळले. आपण कोणात हे मला आपल्या आवाजावर न कळलं, कारण माझं कामच हे आहे संगीत दिग्दर्शकाचं की हे कोण बोलतंय. तर आपण कामाक्षी मंगेशकर म्हणजे आपण आशा भोसले आहात. तर आशाताई, मी चांगला गातो असं तुला वाटतं कारण मी तुझा भाऊ आहे म्हणून. आणि असं लोकांना वाटलं पाहिजे आपापच गाणी होत जातील. आणि चांगल्या चांगल्या चाली करणं हे काही माझ्या स्वतःच्या हातातली गोष्ट नाही आहे. पण जर ईश्वराने कृपा केली आणि बाबांनी कृपा केली आणि खरंच चांगल्या चाली सुचल्यात तर तुम्ही तयार राहा. आशाताई, तुम्ही फोन केलात त्याबद्दल मनपूर्वक आभारी आहोत. त्यानिमित्ताने तुमचा आवाज आम्हाला ऐकायला मिळाला म्हणून पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. पण त्यांनी केलेली तक्रार मात्र आम्हाला अगदी मान्य आहे की तुम्ही संगीतकार म्हणून काम करत असताना गायक म्हणून तुमच्यावरतीच तुम्ही थोडासा अन्याय केला असं तुम्हाला नाही का वाटत? कारण मला नाही असं वाटत की तुम्हाला वाटतं ना की दरवळणावर आम्ही नवे मुक्काम करीत गेलो. एकाच जागी स्थिरावण्याची आम्हाला सवयच नाही, अशी कविता आहे नारायण सुर्वेची. तर सारख्या आयुष्यात वळणं येत गेलीत, त्यामुळे कुठं ना कुठं काहीतरी वळावं लागलं मला. पण एका जागी मी स्थिरावू नाही शकलो. ती सवय नाही मनाला, ती वडिलांकडनं आलेली असावी एखाद्या. तुमच्या संगीत क्षेत्रातले असंख्य प्रयोग आहेत. म्हणजे कुठे तुम्ही रागदारीवरती केलेल्या चाली आहेत, कुठे नाट्यसंगीतावर आधारित चाली आहेत. त्या सगळ्यांविषयी बोलण्याइतका वेळ नाहीये. पण एक वैशिष्ट्य मात्र खूप खास जाणवतं, ते म्हणजे तुम्ही कवितांना गाण्याचं रूप दिलं. आणि हे साहित्य क्षेत्रातलं आणि संगीत क्षेत्रातलं दोन्ही क्षेत्रातलं फार महत्वाचं असं काम. तर त्याविषयी मी 17, 15, 16 वर्षाचे माझे संस्कारच माझ्या आईने केले ते चांगल्या साहित्याचे. मला स्वतःला वाचता येत होतं कारण मी अपंग होतो, शाळेत वगैरे जाता येत नव्हतं. त्या आई जी पुस्तक वाचून दाखवायची, ती संन्यासा खडग, भावबंधन, पुण्यप्रभाव, वीर वामनरावचं पुस्तक, नाटक. तर माझ्यावरती लहानपणीच साहित्याचे फार मोठे संस्कार झाले. आपोआपच मराठी कळायला लागलं. ते सहजची निटू झाला, तर असंच झालं ते. तर ज्याला मी ह्या क्षेत्रात आलो त्याला मला ही जी मराठी गाणी होती म्हणजे भावगीतं, जरा मला त्या कविता त्यावेळी ना आजही असं वाटलं की लोकांच्या आवडीसाठी लिहिलेली ही गीतं आहेत. थोड्या गुळगुळीत वाटल्यात त्या कविता. मग मला असं वाटलं की तिन्ही सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला, अशा कवितेला का चाल लावू नये. बरोबर.
किंवा मावळत्या दिनकरा अशा कवितेला चाल का लावू नये, किंवा सुरेश भटांच्या कवितेला चाल का लावू नये, महानवरांच्या कवितेला चाल का लावू नये, आरती प्रभू यांच्या गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे, ह्या गीताला ह्या कवितेला का चाल लावणे, किंवा घर थकलेले संन्यासी हळूहळू भिंत ही खचते, गिरीशच्या या कवितेला आपण चाल का लावू. आणि त्या बाबतीत म्हणून मी तो प्रयोग केला. प्रयोग म्हणण्यापेक्षा माझी वृत्तीच ती होती. ज्ञानेश्वरांना तरी काही मी नवकवी म्हणणार नाही, किंवा जुना कवी म्हणणार नाही, किंवा गीतकार म्हणणार नाही, तर ते माऊलीच आहे शब्दांची, किंवा गालिब. त्यांच्या कवितेची उंचीच एवढी आहे की आपली चालच त्या उंचीला जाऊन पोचते. आणि यासाठी आम्ही सगळे रसिक तुमचे ऋणी आहोत, कारण ज्ञानेश्वरांपासून ते सुरेश भटांपर्यंतचे कवी आमच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम तुमच्या गीतांनी केलं. आपण पुढचा फोन घेऊया. मिलिंदजी बोलतायत. नमस्कार. हॅलो, नमस्कार. हा, तुमचा प्रश्न विचारा, थोडक्यात विचारा. हो हो, मला प्रश्न एकच विचारायचा आहे की मंगेशकर कुटुंबियां व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या कुठल्या गायकांकडून गाणी गाऊन घेतलीत? बर, धन्यवाद. मी सुरेश वाडकर यांच्याकडनं गाणं गाऊन घेतलेलं आहे. नंतर मराठी गायक नसताना गालेले हेमंत कुमारजी आहे, हेमंत कुमारजींकडनं गाणं घेतलेलं आहे. डोलकर सारखं गाणं घेतलेलं आहे. नंतर महेंद्र कपूरांकडनं गाणं घेतलेलं आहे. नंतर अनुराधा पौडवाल माझ्याकडे प्रथम गायलेली आहे, आला आला वारा. अशा अनेक नवीन पद्मजा फेडाणी माझ्याकडे पहिल्यांदा गायलेली आहे. अशा अनेक लोकांकडनं मी गाणी घेतलेली आहेत. मी असं कधीच मानलं नाही की फक्त दिदीकडनंच किंवा फक्त आशाताईकडनंच गाणं घ्यावं. अरुण दाते माझ्याकडे गायलेले आहेत. आणि कधी कधी असं झालं की चाल असेल जसं स्वरगंगेच्या काठावरती, हे मला शंकर वैद्यांनी गाणं देऊन सांगितलं की तूच गा आणि ह्याला तूच चाल लाव. पण त्या गाणं अरुण दातेने ऐकल्यानं चोला हे गाणं मीच गाणार, किंवा ती येते आणि का जाते हे गाणं महेंद्र कपूरने ऐकल्यानं चोला हे गाणं मीही गाऊंगा. असे लाडी खट्ट पण तुम्ही पुरवलेले. हो, दुसऱ्यांचे लाड करण्यामध्ये दुसरो का गरेबा सीते सीते अपना गरेबा भूल गए अशी अवस्था माझी झालेली आहे. दुसऱ्यांच्या चादरी शिवता शिवता स्वतःची चादर फाटकीच राहिली आणि काही नाही. पण तुमच्याबरोबर इतक्या छान गप्पा झाल्या आणि लक्षात आलं की जे जे उत्तम उदात्त सुंदर मधुर महंते ते हे घेतच तुमचा असा प्रवास चालू आहे. आणि हा प्रवास असाच चालू राहावा. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि अधिकाधिक आम्हाला तुमच्याकडून संगीत उत्तमोत्तम ऐकायला मिळावं एवढीच इच्छा आहे. आज तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद. आपण मला इथं बोलवलं, तुम्ही आपला आभारी आहे. धन्यवाद रसिक हो, तुमच्या प्रतिसादामुळे कार्यक्रमात रंगत आली. पुढच्या हॅलो मान्यवरच्या भागामध्येही असाच प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे. भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये.